हा आपण सायन्स 2 चा 7वा लेसन स्टार्ट केलेला आहे. तर आज आपल्याला जे स्टडी करायचं आहे ते म्हणजे बायो जिओ केमिकल सायकल्स, म्हणजे जैव भू रासायनिक चक्र हे आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्याचे उपप्रकार सुद्धा आहे. जैव भू रासायनिक चक्राचे प्रकार आहेत. परत वायुचक्र, अवसादन म्हणजे भूचक्र म्हणजे जमिनीवर असणारे चक्र, वायुचक्र म्हणजे ज्याच्यातनं जे वायुरूपी घटक आहे ते फिरतात, ते वायुचक्र. तर मुख्य आपल्याला स्टडी करायचे ते म्हणजे जैव भू रासायनिक चक्र. तर आता आपण का आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं बघा की जी मूलद्रव्य आहे ते वनस्पतींकडून प्राण्यांच्या शरीरातनं सर्वोच्च भक्षकात मध्ये मृत पावतात. मग विघटक काय करतात, त्या मूलद्रव्यांचं विघटक करून परत ते जमीन पाण्यामध्ये मिसळतात आणि परत वनस्पती ते घेऊन काय करतात, स्वतःचं अन्न तयार करतात. म्हणजे मूलद्रव्य पुन्हा पुन्हा फिरतात, म्हणून तो जो प्रवाह त्याला आपण चक्रीय स्वरूपाचा प्रवाह म्हटलं होतं मूलद्रव्यांच्या प्रवाहाला. आणि ऊर्जेच्या प्रवाहाला आपण एकेरी म्हटलंय का, कारण ऊर्जा सूर्याकडनं येते, ती वनस्पतींकडनं शोषली जाते, मग वनस्पतींकडून प्राण्यांच्या शरीरात, मग ती सर्वोच्च भक्षकांकडे, मग विघटकांकडे, पण कुठली ऊर्जा परत सूर्याकडे जात नाही. म्हणून आपण ऊर्जेच्या प्रवाहाला काय म्हटलं होतं, एकेरी प्रवाह असं म्हटलं. मग आता हा मूलद्रव्यांचा जो प्रवाह आहे तो चक्रीय आहे, तर ऊर्जेचा प्रवाह हा काय आहे, एकेरी आहे. तर आता बघा, सजीवांना वाढीसाठी अनेक पोषक द्रव्ये लागतात, हो ना. पोषक द्रव्यांशिवाय सजीवांची वाढ होत नाही. मग ही जी पोषक द्रव्ये आहे, ही पोषक द्रव्ये वेगवेगळ्या थरांमधनं फिरतात. आता आपण बघितलं, आपण जमिनीवर राहतो तर ते काय झालं, शिलावरण. पाणी असतं त्याला काय म्हणतात, जलावरण. आजूबाजूचं जे हवेचं आवरण आहे त्याला आपण म्हणतो वातावरण. ठीक आहे. आणि ह्या सगळ्यांमध्ये काय आहे, सजीव आहेत. मग ह्या सगळ्यांमध्ये सजीव आहे. मग सजीव जेव्हा ह्या सगळ्यांमध्ये असतात तेव्हा त्याला सजीवांच्या असण्याला काय म्हणतात, जीवावरण असं म्हणतात. मग हे जे पोषण द्रव्य ह्या सगळ्या आवरणांमधून फिरतात, ते जलावरण असेल, शिलावरण असेल, वातावरण असेल, याच्यातून पोषण द्रव्य फिरतात, याला आपण काय म्हणतो, जैव भू रासायनिक चक्र असं म्हणतो. पोषण द्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय प्रवाहाला जैव भू रासायनिक चक्र असे म्हणतो. जे आपण बघितलं की पोषण द्रव्यांचा प्रवाह चक्रीय स्वरूपाचा असतो आणि त्या प्रवाहाला अजून काय म्हटलं जातं, जैव भू रासायनिक चक्र असं म्हटलं. आता आपण सजीव आहोत, आपण जैविक घटक आहोत. आपल्याला जगण्यासाठी काय लागतात, हवा लागते, पाणी लागते, सूर्यप्रकाश लागतो. जे घटक आपल्याला जगण्यासाठी लागतात ते कुठले, अजैविक घटक आहे. आणि सजीव जे आहेत ते एक दिवस मरतात आणि त्यांच्या शरीराचं विघटन होऊन पुन्हा मातीमध्ये, पाण्यामध्ये मिसळणारे घटक तयार होतात. म्हणजे हे जे सजीवांच्या वाढीस आवश्यक असणारे पोषक द्रव्य आहेत, आपल्या शरीरामध्ये पोषक द्रव्य आहेत, ते आपल्याला वनस्पतींपासून मिळतात. आणि सजीवांचा मृत्यू झाल्यानंतर हे पोषक द्रव्ये पुन्हा कुठे जातात, हवेमध्ये, पाण्यामध्ये जातात. म्हणजे हे पोषक द्रव्ये अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे, जैविक घटकांकडून पुन्हा अजैविक घटकांकडे रूपांतरित होत असतात. जमिनीतनं, पाण्यातनं आपल्या शरीरात येतात, म्हणजे अजैविककडनं जैविककडे येतात. सजीवांचा मृत्यू झाल्यानंतर, शरीराचं विघटन झाल्यानंतर ते पुन्हा हवा पाण्यात मिसळतात, म्हणजे जैविककडनं अजैविककडे जातात. मग आता हे कुठं मिसळतात, जमिनीमध्ये मिसळतात म्हणजे शिलावरण, पाण्यामध्ये मिसळतात म्हणजे जलावरण, हवेमध्ये मिसळतात म्हणजे काय, वातावरण. मग शिलावरण, वातावरण, जलावरण ह्या सगळ्यांमध्ये जे सजीव असतात त्यांना आपण जीवावरण असं म्हणतात. मग ह्या सगळ्यांमधून हे पोषण द्रव्य जे आहेत ते सतत फिरत असतात. मग याला आपण काय म्हणतो, पोषण द्रव्यांचा चक्रीय स्वरूपाचा प्रवाह असं म्हणतो. मग कधी हे जे पोषक द्रव्य आहेत ते जमिनीमधून फिरतात, तर कधी पाण्यामधनं फिरतात, तर कधी हवेमधनं फिरतात. त्याच्यावरून ह्या चक्रांचे अनेक प्रकार केलेले आहेत. तर एक आहे वायुचक्र आणि एक आहे अवसादन म्हणजे भूचक्र. आता वायुचक्र म्हणजे काय, वायुरूप घटकांचं एक काय होतं, चक्रीय स्वरूपाचा प्रवाह होतो. तर अवसादन भूचक्रामध्ये जे स्थायू पदार्थ आहे, ह्या स्थायू पदार्थांचं काय होतं, चक्रीय स्वरूपाचा प्रवाह होतो. तर वायुचक्रामध्ये काय, जे वायुरूप पोषक पदार्थ आहेत, मुख्य रूपाने जे वायुरूप पोषक पदार्थ आहेत हे काय होतात, पृथ्वीच्या वातावरणात असतात. वायू कुठं असतात, पृथ्वीच्या वातावरणामध्ये असतात. तर अवसादन किंवा भूचक्रामध्ये जे स्थायूरूप पदार्थ असतात
ते स्थायूरूप पदार्थ कुठे आढळतात तर पृथ्वीवरची जी माती आहे, पृथ्वीवरचे जे खडक आहे, ह्यांच्यामध्ये जे पोषक द्रव्य असतात ते स्थायू रूपात असतात मातीमध्ये. आणि हवेमध्ये वातावरणात जे वायुरूप घटक आहेत ते त्या वातावरणामध्ये वायू अवस्थेमध्ये पोषक द्रव्य असतात. म्हणजे वायुचक्रातील पोषक द्रव्य वायू अवस्थेत ते वातावरणात असतात. भूचक्रातील पोषक द्रव्य स्थायू अवस्थेत असतात, ते पृथ्वीवरील माती किंवा शिलावरणामध्ये असतात. मग हे कोणते घटक आहेत असे जे वायू अवस्थेत असतात? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हवेतील पाण्याचे बाष्प म्हणजे पाण्याची झालेली वाफ, हे सगळे काय आहेत? वायुचक्राचे घटक आहेत. तर भूचक्राचे घटक कुठले? जे खनिज आपण म्हणतो ना, कॅल्शियम, लोह, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, हे असे खूप सारे जमिनीमध्ये घटक असतात, त्यांना आपण खनिज म्हणतो. हे स्थायू अवस्थेत असतात. तेच तर वनस्पती घेतात. पण हवेतनं सुद्धा वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन घेतात. मग हे झाले वायुचक्राचे घटक. तर हे झाले स्थायू चक्राचे म्हणजे भूचक्राचे घटक. हे असे दोन कशाचे प्रकार आहे? जैव भू रासायनिक चक्राचे प्रकार. असे अजूनही प्रकार असतात, आपल्याला 2 दिलेले आहेत. आता ह्यातलं कोणतं चक्र जलद गतीने घडेल? कारण वायू हे जास्त लवकर फिरतात, म्हणून अवसाधन चक्रापेक्षा वायुचक्र हे जलद गतीने घडते. म्हणजे वनस्पती प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात. पण वनस्पती त्यांच्या वाढीसाठी जमिनीमधनं खनिजे घेतात. कोणती क्रिया पटकन होईल? तर वनस्पतींनी हवेतनं कार्बन डायऑक्साईड शोषून घेणे, ही क्रिया लवकर होईल जमिनीतनं खनिजे शोषून घेण्यापेक्षा. म्हणून वायुचक्र हे जास्त वेगाने घडते अवसाधन चक्रापेक्षा. आता हे जे चक्र आहेत हे चक्र सुद्धा बदलत राहतात, कारण चक्रांना जे आवश्यक असणारे घटक आहे ते बदलतात. त्याच्यामुळे चक्रांची गती बदलते, चक्राची तीव्रता बदलते, हवेतील घटक बदलतात, हवेचं प्रदूषण होतं, जमिनीतील घटक बदलतात, जमिनीचं प्रदूषण होतं. त्यामुळे हे जे चक्र आहे, हवामानातील बदलामुळं ह्या चक्रांमध्ये सुद्धा बदल होतो. चक्रांची गती कमी जास्त होते, चक्रांची तीव्रता सुद्धा कमी होते. आणि हे दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. असं नाही आहे की वायुचक्र आणि भूचक्र पूर्णपणे वेगळे आहेत, ते वेगळे करता येत नाही. वायुचक्र आणि भूचक्र हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहे. आपण जर घेतलं, वातावरणामध्ये नायट्रोजन आहे, ठीक आहे, नायट्रोजन वातावरणात वायू रूपात आहे. 78% असतो नायट्रोजन वातावरणामध्ये, तर तोच तिथे वायू रूपात आहे. पण तोच नायट्रोजन स्थायू रूपात सुद्धा असतो. तर नायट्रोजन हा नायट्रोजन ऑक्साईड या स्वरूपामध्ये मातीमध्ये सुद्धा असतो. मातीमध्ये किंवा मातीमध्ये जे सेंद्रिय घटक असतात त्याला अवसाद असं म्हणतात. तर नायट्रोजन हा वायुरूपात आहे, तो वातावरणात आहे. तोच नायट्रोजन ऑक्साईडच्या रूपात, नायट्रोजन ऑक्साईड हे नवीन संयुग तयार होऊन तोच नायट्रोजन कशाच्या रूपात आहे? स्थायू रूपात मातीमध्ये आहे. म्हणजे तो वायुचक्रामध्ये पण आहे ॲज अ नायट्रोजन, आणि तो भूचक्रामध्ये पण आहे ॲज अ नायट्रोजन ऑक्साईड. ठीक आहे. आणि तसंच कार्बन जर घेतला तर कार्बन हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये असतो ना. कार्बन डायऑक्साईड हा वायू आहे, त्याच्यामध्ये कार्बन असतो. तो कोणत्या अवस्थेत आहे? वायू अवस्थेत आहे. तसंच कार्बन काय आहे? जमिनीमध्ये सुद्धा असतो. दगडी कोळसा तो कार्बनपासून बनलेला आहे. हिरा कार्बनपासून बनलेला आहे. ग्राफाईट हा सुद्धा जो घटक आहे तो सुद्धा कशापासून बनलेला आहे? कार्बन. ग्रॅनाईटचा आपला बघा ओटा वगैरे असतो, तो पण कशाचा आहे? कार्बनचा बनलेला आहे. ग्राफाईट म्हणजे सेल असतो की नाही आपला बॅटरीतला सेल, त्याच्यामध्ये से काळा रॉड असतो, तो पण कशाचा बनलेला असतो? कार्बनचा बनलेला असतो. म्हणजे कार्बन स्थायू अवस्थेत पण आहे आणि कार्बन वायू अवस्थेत पण आहे. म्हणून वायुचक्र आणि स्थायू चक्र एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. ठीक आहे. आता आपल्याला हेच वेगवेगळी चक्र स्टडी करायची आहेत. तर पहिलं चक्र जे आपल्याला स्टडी करायचं आहे दॅट इज नथिंग बट दी कार्बन चक्र. आता बघा, आपल्याला हे जे स्टडी करायचं आहे ते आहे म्हणजे कार्बन चक्र. आता कार्बन चक्र म्हणजे कार्बनचा कसा प्रवास होतो सजीवांच्या शरीरातून अजैविक घटकांकडे, अजैविककडून पुन्हा सजीवांच्या शरीरामध्ये, हा कार्बनचा जो प्रवाह होतो ते आपल्याला स्टडी करायचे. म्हणजे कार्बन चक्र. कार्बन वातावरणातून सजीवांच्या शरीरामध्ये, सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणामध्ये कार्बनचं जे पुनर्चक्रीकरण होतं त्याला आपण काय म्हणतो? कार्बन चक्र असं म्हणतो. आता कार्बन जे मुख्य आहे तो कसा घेतला जातो? तो वनस्पतींकडनं घेतला जातो. बघा, वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि ह्या क्रियेमध्ये त्यांना कुठला वायू लागतो? कार्बन डायऑक्साईड वायू लागतो. मग प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये कार्बन घेतला जातो.
तर आपण बघा श्वासोश्वास करतो, श्वासोश्वास करताना आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. वनस्पती सुद्धा श्वासोश्वास करतात आपल्यासारखे आणि वनस्पती सुद्धा कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात. वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात पण प्रकाश संश्लेषण क्रियेत आणि बाहेर पण टाकतात श्वासोश्वास क्रियेमध्ये. आपण फक्त श्वासोश्वासामध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. तो आपल्या शरीरात कसा तयार होतो, आपल्या शरीरातील पेशी तयार करतात. मग अशा प्रकारे कार्बनचं पुनर्चक्रीकरण होतं. कार्बन शरीरात आतमध्ये येतो आणि तोच कार्बन शरीराच्या बाहेर टाकला जातो. याला कार्बनचं पुनर्चक्रीकरण असं म्हणतात. कार्बन हे जैव भू रासायनिक चक्र आहे खूप महत्त्वाचं. तर इथं दाखवलेलं आहे बघा, आपल्याला एक चार्ट दाखवलेला आहे किंवा एक डायग्राम दाखवलेली आहे. या डायग्राममध्ये काय दाखवलेलं आहे, हे कार्बन चक्र आहे. तर कार्बन जमिनीमध्ये सुद्धा आढळतो. जीवाश्म इंधन म्हणतो ना आपण, दगडी कोळसा किंवा पेट्रोलियम, हे काय सगळं जीवाश्म इंधन जमिनीखाली असलेलं. आणि पाण्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड असतो. समुद्रामध्ये जे प्राणी असतात त्यांच्या शरीरावरचं कवच सुद्धा कार्बननी बनलेलं असतं. मग हे कार्बन डायऑक्साईड आणि हवेमध्ये पण असतो. खूप ठिकाणी कार्बन असतो. वनस्पती काय करतात, ह्या वनस्पती आहे त्या काय करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. कोणत्या क्रियेसाठी, प्रकाश संश्लेषणासाठी. आणि त्या काय करतात, स्वतःचं अन्न तयार करतात. त्या अन्नाला आपण काय म्हणू, प्रथिने म्हणू, मेद म्हणू, कर्बोदके म्हणू. ते जे अन्न आहे हे तयार करतात. मग ह्या वनस्पतींना शाकाहारी प्राणी खातात, शाकाहारींना मांसाहारी खातात. म्हणजे हे जे कार्बन आहे तो वनस्पतींच्या शरीरातून शाकाहारींच्या शरीरातून मांसाहारी ह्यांच्या शरीराकडे प्रवाहित होतात. आणि मांसाहारी कोणाकडे जातात, सर्वोच्च भक्षकांकडे जातात. ठीक आहे. आणि हे सगळे मरतात एक दिवस. वनस्पती, शाकाहारी, मांसाहारी हे सगळे मृत पावल्यानंतर यांच्या शरीराचं विघटन कोण करतात, विघटक करतात. आणि पुन्हा हा कार्बन काय होतो, हवेमध्ये मिसळतो, पाण्यामध्ये मिसळतो, जमिनीमध्ये मिसळतो, सगळीकडे मिसळतो. अशा प्रकारे कार्बनचं काय होतं, चक्रीय स्वरूपाचा प्रवाह होतो. यालाच आपण काय म्हणतो, कार्बनचे चक्र असे म्हणतो. तर इथं दिलेले बघा, 6CO2 + 12H2O ही प्रकाश संश्लेषण क्रिया आहे. वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात, जमिनीतनं पाणी घेतात, सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्याच्या मदतीने वनस्पती अन्न तयार करतात. त्या अन्नाला आपण ग्लुकोज म्हणतो. हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे C6H12O6. आणि वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ग्लुकोज तयार करतात. अजून काय तयार करतात, पाणी तयार करतात H2O, आणि 6O2 म्हणजे ऑक्सिजन बाहेर टाकतात. वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात. तर श्वसन क्रियेमध्ये उलट असतं. श्वसन वनस्पती पण करतात, प्राणी पण करतात. मग श्वसन क्रियेमध्ये वनस्पती आणि प्राणी दोघे पण हे जे अन्न आहे खाल्लेलं ग्लुकोजच्या स्वरूपात असतं. ह्या ग्लुकोज आणि ऑक्सिजन ह्यांच्या दोघांची अभिक्रिया होते. पचन संस्थेमधून बघा ग्लुकोज तयार होतो पचनक्रियेमधनं. श्वसन क्रियेमधनं ऑक्सिजन शरीरात गेलेला आहे. ह्या दोघांची अभिक्रिया तंतुकणिकेमध्ये होते. प्रत्येक पेशीच्या आतमध्ये तंतुकणिका हा एक अवयव आहे पेशीचा, त्याच्यामध्ये ही अभिक्रिया होते. आणि पुन्हा काय तयार होतं, CO2, H2O आणि ऊर्जा. हा CO2 आपण उच्छवासातनं बाहेर टाकतो आणि ही ऊर्जा आपल्या शरीराला लागते. मग ही प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे ही फक्त वनस्पती करतात. आणि ही जी आहे ती श्वसनाची क्रिया आहे ती वनस्पती आणि प्राणी दोघेही करतात. ठीक आहे. आता हे जे कार्बनचं प्रमाण आहे हे कार्बनचं प्रमाण बदलत का नाही, कार्बनचं प्रमाण किंवा कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते बदलत का नाही वातावरणामध्ये. कारण आपल्याला माहिती आहे जे आपण इंधन वापरतो, पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा, लाकूड, हे जळतात. हे जळल्यानंतर कुठला वायू तयार होतो, कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. इंधनाच्या ज्वलनाने, लाकडाच्या ज्वलनाने, ज्वालामुखीमुळं काय होतो, कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो आणि तो हवेत मिसळतो. ठीक आहे. आणि आपल्या श्वसनातनं सुद्धा कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. आणि वनस्पती हा कार्बन डायऑक्साईड वायू शरीरात घेऊन ऑक्सिजन तयार करतात. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचा जर समतोल ठेवायचा असेल तर ज्या प्रमाणात आपण इंधन वापरतो, पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा वापरतो, त्याच प्रमाणात आपण झाडं सुद्धा लावली पाहिजे. अदरवाईज काय होईल, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप वाढेल आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी होईल. म्हणून झाडं लावणं खूप गरजेचं आहे. तर बघा तुमचं होमवर्क काय आहे, हे जैव भू रासायनिक चक्र तुम्ही काढायचं आहे. दुसरं म्हणजे हा फरक लिहायचा आहे तुम्ही, वायुचक्र आणि अवसादन चक्र, हे तुम्ही फरक लिहायचा आहे. हे 2 मार्काचा. ही डायग्राम सुद्धा 2 मार्काला येते. पुढचा मोठा प्रश्न येतो 5 मार्काला, तो म्हणजे कार्बन चक्र आकृतीसह स्पष्ट करा.
मग हे कार्बन चक्र आहे, जशी जमेल बऱ्यापैकी डायग्राम काढायची. इथं प्राण्याच्या जागी डायरेक्ट नाव लिहिलं प्राण्याचं तरी चालेल. मग ही डायग्राम आहे कार्बन चक्राची, बऱ्यापैकी पिक्चर आहे. हे डायग्राम थोडी वेगळी असते पण आपल्या बुकमध्ये असं दिलंय म्हणून आपण हे काढणार आहे. आणि हे कार्बन चक्राचं एक्सप्लेनेशन आहे. हे वाचायचे ना आपल्या ओन वर्ड्समध्ये लिहायचे, जसंच्या तसं लिहायचं नाही. वाचून मनाने लिहिलं तरी चालेल. हे 1 2 3 पॅराग्राफ आहे, याच्यातून तुमच्या मनाने तुम्हाला जसे वाटेल मनाने वाक्य बनवून कार्बन चक्र तुम्ही एक्सप्लेन करायचे. तर क्वेश्चन नंबर 1 काय आहे, जैव भू रासायनिक चक्राची आकृती काढा. क्वेश्चन नंबर 2 काय आहे, वायुचक्र आणि भूचक्रातला फरक स्पष्ट करा. क्वेश्चन नंबर 3 काय आहे, हे 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे, कार्बन चक्र आकृतीसह स्पष्ट करा. आणि चौथा प्रश्न आहे म्हणजे ह्या 2 अभिक्रिया लिहा. प्रकाश संश्लेषण क्रियेची अभिक्रिया लिहा आणि श्वसनाची अभिक्रिया लिहा. असे 4 क्वेश्चन तुमचा होमवर्क आहे. ओके, बाय बाय.